तर इथं 23वा सेशन स्टार्ट करतोय आपण. त्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे, तुम्हाला हे जे दिलेले शीट आहे ते शीट डिलीट करायचे. मी ते डिलीट ऑप्शन वरती यायचं आणि त्यामधून डिलीट शीट वरती क्लिक करायचे. नंतर तुम्हाला हा पण तोच प्रश्न आहे, डिलीट शीट करायचे. डिलीट मध्ये क्लिक करून डिलीट शीटला क्लिक करा आणि नंतर पुन्हा डिलीट बटन वर क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे, हा टाईप करून हा टेम्पलेट सर्च करायचे. मी तर सर्च बटनला क्लिक करा. त्यामध्ये हे हजबंड मंथली बजेट आणि त्यामधून क्रिएट बटनवरती क्लिक करा. चौथा प्रश्न आहे, आता हे जे शीट आहे सेव्ह एज करायचे. फाईल मध्ये क्लिक करा, सेव्ह एज बटनला क्लिक करा. त्यानंतर डेस्कटॉप बटनवरती क्लिक करा. इथं फाईलचं नेम आहे त्या फाईल नेम वरती क्लिक करा आणि नंतर डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करा. असे हे तुमचे 4 क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. त्यामध्ये ब्लँक वर्कबुकला क्लिक करा. ब्लँक वर्कबुकला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये B1 या सेल मध्ये क्लिक करा. B1 या सेल मध्ये क्लिक केल्यानंतर त्यामध्ये मंथली एक्सपेन्सेस शीट हे आपल्याला कॉपी करायचे. कंट्रोल C केलं आणि B1 मध्ये क्लिक करून त्या ठिकाणी कंट्रोल V म्हणजे पेस्ट करा. नंतर हे दिलेले शीट सेव्ह करायचे. फाईल मध्ये जायचं, सेव्ह एजला क्लिक करायची, डेस्कटॉपला क्लिक करायची आणि त्यामध्ये मंथली एक्सपेन्सेस हे जे नाव आहे हे नाव आता कॉपी करा. म्हणजे कंट्रोल C वापरा. फाईल मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी कंट्रोल V म्हणा आणि नंतर सेव्ह बटनला क्लिक करा. नंतर पुढचा प्रश्न आहे, B10 या सेल वरती क्लिक करा. B10 वरती क्लिक केल्यानंतर इथे B10 येतं म्हणजे बी कॉलम मधील तुमचा 10वा सेल. त्यामध्ये काय सांगितले तुम्हाला 3 सेल इन्सर्ट करायचे. इन्सर्टच्या इथं बाणावरती क्लिक करून इन्सर्ट सेल म्हणा असं 3 वेळा क्लिक करायचं. त्या ठिकाणी 2 आणि 3. ठीक आहे. इथं B9 म्हणजे 50 वरती क्लिक करा. इथं नंबर ऑप्शन वरती क्लिक करायचे. म्हणजे नंबरचा जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर इथं करन्सी या शुमॉल वरती क्लिक करायचे. करन्सी मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला रुपी मध्ये घ्यायचंय. रुपीज मध्ये घेण्यासाठी इथं यामध्ये रुपीज मराठी हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि नंतर ओके बटनला क्लिक करून नंतर सबमिट बटनला क्लिक करायचे. नंतर बघा D3 सेल मध्ये तुम्हाला टेक्स्ट लिहायचा आहे. कुठला? प्रोजेक्ट कॉस्ट हा टेक्स्ट या ठिकाणी घ्यायचा आहे. प्रोजेक्ट कॉस्ट हा तुम्ही शब्द सिलेक्ट केला. कंट्रोल C शब्द तुम्ही या ठिकाणी कॉपी करा आणि D3 या सेल मध्ये या. D3 सेल मध्ये आल्यानंतर म्हणजे कॉस्ट या सेल वरती क्लिक करायची आणि त्यामध्ये पेस्ट करा. म्हणजेच कंट्रोल V करा. म्हणजे तुम्ही जो कॉपी केलेला टेक्स्ट आहे तो टेक्स्ट तुमचा इथं पेस्ट होतो.